महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहरात अधिक राजकीय समीकरणे जुळून येत असताना महाविकास आघाडीत मात्र बिघाडी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. चिन्हावरून असलेले मतभेद आणि सन्मानजनक जागा न मिळाल्यामुळे 115 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला असल्याचं शिवसेना ठाकरे गट उपनेते विलास पोतनीस यांनी स्पष्ट केले आहे. मागील 5 वर्षांपासून रखडलेली वसई विरार महापालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदतही समीप येत असल्यानं राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. वसई विरारमध्ये सुरुवातीला शिवसेना शिंदे गट व भाजप यांना शह देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने बहुजन विकास आघाडीकडे आघाडी करण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिला होता. याशिवाय वरिष्ठ नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या. मात्र सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं शिवसेना ठाकरे गटाने काढता पाय घेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेच्या नवघर माणिकपूर येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गट उपनेते व माजी आमदार विलास पोतनीस, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हापरळकर, ज्येष्ठ नेते विनायक निकम, शिरीष चव्हाण, विवेक पाटील, लोकसभा समन्वयक जनार्दन पाटील, तालुका प्रमुख प्रथमेश राऊत, काकासाहेब मोटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर पक्षांनी आघाडी केली होती. तोच प्रयोग आम्ही वसई विरारमध्ये करून बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला पॅनलप्रमाणे 29 जागा हव्या असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं होतं. मात्र त्यानंतर शिट्टी चिन्हाचा आग्रह व सन्मानजनक जागा देण्यास बहुजन विकास आघाडी तयार होत नसल्यानं आम्ही आघाडीतून बाहेर पडलो असल्याचं उपनेते विलास पोतनीस यांनी सांगितलं आहे. आघाडीतून बाहेर पडल्यानंतर मनसे व काँग्रेस यांच्यासोबतही युती करण्यासाठी संपर्क केला होता. मात्र अपेक्षित उत्तर मिळाले नसल्यामुळे आम्ही 115 जागा मशाल चिन्हावर लढविणार असून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना एबी अर्जाचे वाटप करून येत्या 2 दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील असंही त्यांनी सांगितलं. वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी आम्ही स्वबळावर लढत असून आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी उमेदवार यांचा उत्साह पाहता बहुतांश जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. हेच निवडून आलेले उमेदवार पालिका महापौर निवडीच्या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावणार असल्याचं उपनेते विलास पोतनीस यांनी सांगितलं आहे. आघाडीची आशा कायम आहे. बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात फाटाफूट जरी झाली असली तरी चर्चेसाठी एक झरोका खुला ठेवण्यात आल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गट उपनेते विलास पोतनीस यांनी केलं आहे. तसेच आम्ही 115 जागांवर लढण्यासाठी तयारी करत आहोत. यासाठी उमेदवारांना एबी अर्जांचे वाटप देखील करण्यात आले आहे. पण शेवटच्या 4 तासात काहीही होऊ शकते असे विधान पोतनीस यांनी केल्यामुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बहुजन विकास आघाडी आणि आमच्या जवळजवळ 3 ते 4 आमच्या बैठका झाल्या, आमच्या बोलण्याच्या फेऱ्या झाल्या. 115 जागा इथे आहेत आणि 29 पॅनल ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या आहेत. पॅनल सिस्टीम ही मला वाटतं प्रथमच इथे झाली. 4 जणांचं पॅनल, अशी 28 पॅनल आणि 3 जणांचं एक पॅनल, असं 29 पॅनल आहे. पालघरच्या त्याच्या अगोदर निवडणुका झाल्या त्यावेळी देखील त्यांच्याबरोबर आमची बोलणी झाली होती. थोडी सकारात्मक बोलणी झाली आणि इथे देखील बोलणी जेव्हा आमची सुरू झाली त्यावेळी आम्हाला असं बोलण्यावरून वाटत होतं आणि आम्ही 2 वेळा पत्रकारांचे त्यावेळी होते त्यांच्या समोर गेलो होतो पण होतं की आमची सकारात्मक चालली, आम्हाला एकमेकांचं आमचं बोलणं व्यवस्थित चाललं आहे आणि युतीच्या दृष्टीने आमची वाटचाल चालली. ज्यावेळी प्रत्यक्ष म्हणजे ह्याचं बोलणं सुरू झाल्यानंतर की बाबा चिन्ह काय करायचं, चिन्हाचा शेवटी आमचं पक्ष आहे, आमचं चिन्ह रजिस्टर चिन्ह आमच्या पक्षाचं ही मशाल आहे आता सध्या आणि आम्ही आमचं मशाल घेऊन लढू. तुमचं काय असेल ते काँग्रेसवाले येणार आहेत की नाही, मनसेवाल्यांचं काय, हे सगळं संपूर्ण महाविकास आता म्हणजे एक आघाडी तयार करायचं. पहिलं चिन्हाचं त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं चिन्ह हे ओपन आहे, ओपन चिन्ह आहे आमचं आणि आपण हे चिन्ह घेतलं ते चिन्ह प्रचलित आहे सगळ्या ठिकाणी, आपल्याला फायदा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु वरिष्ठांना आमच्या आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं ठीक आहे त्यांचं ओपन असेल, आपण जसं कणकवलीमध्ये आघाडी केली होती तशा तऱ्हेची आपण एक कणकवलीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण आघाडीत आहे, त्या टाईपचं एक आपण आघाडी करूया आणि चिन्ह जे असतील त्याच्यामध्ये आपण होत असेल सिटी तरी त्याला देखील आमचं म्हणजे थोडीशी तयारी होती. कार्यकर्त्यांचा
ह्या इथे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा पूर्णपणे विरोध होता की आपलं मशाल आपण सोडायचे नाही. विधानसभेला आपण काँग्रेसला दिल्यामुळे आपल्याला नाही म्हटलं तरी शिवसैनिकांना थोडं नाराजी झाली होती. शिवसैनिक थोडे ह्याच्यामध्ये होते, त्यामुळे आता तरी आपल्याला मशाल फिरली पाहिजे. आम्ही आमच्या लोकांचं, आमचं कार्यकर्त्यांचं, आमच्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्यक्ष बाबा हे सगळं झाल्यानंतर आमच्या वाट्याला किती, शेवटी 115 मध्ये आम्हाला किती आपण हे करणार, जागा किती देणार हा प्रश्न शेवटी जागेचा तर आहेच ना. तर जागा जिथे तुमची ताकद असेल तिकडे जागा आपण हे करूया असं त्यांचं सूत्र होतं. तरी काय होईना, मग आम्हाला परत 2-3 फेऱ्या झाला, पण पॉईंटवर येणं आम्हाला असं वाटतं गोल आम्ही फिरतोय की काय वेळ जातोय असं आम्हाला वाटायला लागल्यानंतर मी आमचे पक्षाचे शिवसेना नेते विनायक राऊत आणि पक्षाचे आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना देखील इथे घेऊन आलो. आणि त्या दिवशी आम्ही त्यांना तुमचं काय म्हणणं आहे, बोला आम्हाला प्रत्येक पॅनलमध्ये किमान एक तरी तुम्ही आम्हाला जागा द्या असं आम्ही त्यांना विनंती केली. बरं, त्याच्यामध्ये आम्ही मनसेला पण ॲडजस्ट करू, जर काँग्रेस येणार असेल तर काँग्रेसला पण आम्ही ॲडजस्ट करू, आम्हाला 29 जागा तुम्ही द्या, बाकीच्या तुम्ही हे करा, असं आमचं प्रामाणिक त्यांना सांगणं होतं. कोणत्या जागा पाहिजेत, आम्ही आमचा चार्ट देखील त्यांच्या हातात दिला. आम्हाला कुठल्या पाहिजेत या जागा देखील त्यांच्याकडे आम्ही दिला. म्हणजे विश्वासाने आम्ही त्यांना सांगितलं बाबा ह्या आम्हाला 29 जागावर आमचं हे आहे, तुम्ही जर दिलात तर आम्हाला बरं होईल. हे सगळं केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर निरोप आला की आम्ही आपल्याला 11 जागा देऊ शकतो, 11 जागा आम्ही सोडू शकतो, त्यातल्या 8 तुम्ही घ्या आणि 3 मनसेला द्या, कारण मनसेची आणि आमची आता युती झाल्या असल्या मनसेला. आणि 8 जागा कोणत्या, तर आम्ही सांगू त्या तुम्ही जागा घ्यायच्या, आम्ही सांगू त्या जागा तुम्ही घ्यायच्या. मी त्यांनी त्या जागा मार्क करून दिला, आम्ही ही देऊ. का जिथे महिलांचा प्रवाह जास्त होता, बाकीचा आमचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी त्या जागांमध्ये येऊ शकत नव्हते. आम्ही सांगितलं नाही, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये आम्ही होऊ शकत नाही. नंतर परत थोडं झालं, वाटाघाटी सगळं झालं, पण आम्ही निर्णयाला येऊ शकलो नाही. कदाचित त्यांची पण अडचण होऊ शकत असेल. त्यांचं म्हणणं होतं आमचे मागच्या वेळी 109 होते, तुमचे भाजप आणि तुम्ही मिळून 6 होता, असं त्यांचं आहे. म्हणजे 5 शिवसेनेचे होते, 1 भाजपचं होतं, आणि आम्ही 109 जणांना आम्ही काय उत्तर देणार, आम्हाला पण काहीतरी. आता युती म्हटलं तर तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्हाला थोडं ॲडजस्ट करायला लागेल असं आमचं त्यांना विनंती होती. पण ती काय जमू शकली नाही. आणि फायनली आता आम्हाला असं वाटायला लागलं की आता वेळ जात चाललेला आहे. कार्यकर्ते बाहेर आमचे होते, आमचे पदाधिकारी होते, ते मग शेवटी आम्ही पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. आम्ही असं ना, आम्ही प्रोसेसमध्ये गेलो. सगळ्या एकूणच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना जे आमचे उमेदवार होते त्यांनी आमच्याकडे अर्ज दिले होते विश्वासाने, त्यांची आम्ही बैठक घेतली. त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आपण असं होत असेल तर आपली मशाल आपण सगळे जे काय होईल, पण आपण मशाल आपल्याकडे पक्षाचं चिन्ह आणि आपण लढायला तयार आहोत. आणि अशा तऱ्हेने आमच्याकडे जवळजवळ सगळे उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. आज म्हणजे तुम्हाला